हाय डिअर स्टुडंट, वेलकम टू द एसओसी क्लासेस टेक. मित्रांनो, आज आपल्याला बघायचं आहे क्लास 8 जनरल सायन्स लेसन नंबर 8 दॅट इज द पॉल्युशन. आणि याच पॉल्युशनचं आपल्याला बघायचं आहे एक्झरसाइज. मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून महत्त्वाच्या व्हिडिओचा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. मित्रांनो, जर तुम्हाला क्लास 8 चे इतर व्हिडिओ बघायचे असतील तर त्या सगळ्यांचे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत, तिथे जाऊन तुम्ही सर्व व्हिडिओ पाहू शकता. चला तर सुरुवात करूया या व्हिडिओला. तर बघा मित्रांनो, फर्स्ट क्वेश्चन इथं आपल्याला विचारलेला आहे, फॉलोइंग आर द सम स्टेटमेंट अबाउट द पॉल्युशन, विच टाइप ऑफ द पॉल्युशन डू दोज एक्सप्रेस. आता आपल्याला काही स्टेटमेंट दिलेत, त्यावरनं कोणत्या प्रकारचं पॉल्युशन देतं हे आपल्याला सांगायचं आहे. इथं तुम्हाला इमेजमध्ये दिसेल, इथं तुम्हाला सगळीकडे फॉग पसरलेला दिसतोय. ठीक आहे, मग हे कोणत्या प्रकारचं पॉल्युशन आहे, तर हे एअर पॉल्युशन आहे. बघा, ए आहे द फॉग सीम्स टू बी अपीअरिंग इन द डेली ड्युरिंग द डे आवर्स. म्हणजे हे कोणत्या प्रकारचं पॉल्युशन आहे, तर हे एअर पॉल्युशन आहे. म्हणजे जिथं फॉग्स दिसतो आपल्याला, फॉग ते एअर पॉल्युशनमुळे होत असतो. ठीक आहे. त्यानंतर सेकंड स्टेटमेंट इथं दिलेलं आहे, ते म्हणजे मेनी टाइम्स ओमिटिंग अँड डिसेंट्री ऑकर्स आफ्टर इटिंग द पाणीपुरी. म्हणजे ज्यावेळेस आपण पाणीपुरी खातो त्यावेळेस आपलं ओमिटिंग आणि डिसेंट्री आपल्याला फील होते. वॉमिटिंग म्हणजे काय, उलटी करणे, आणि डिसेंट्री म्हणजे काय, हागवण. ठीक आहे. तर या प्रकारचा आपल्याला फील होतो. हे कशामुळं, तर याचं महत्त्वाचं कारण आहे, तुम्हाला चित्रामध्ये समजलं असेल, ते म्हणजे काय आहे, तर वॉटर पॉल्युशन. म्हणजे वॉटर पॉल्युटेड असेल आणि त्याची जर पाणीपुरी बनवली असेल, ठीक आहे, त्या पॉल्युटेड वॉटर पासून, तर आपल्याला वॉमिटिंग आणि डिसेंट्री सारखे प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात. तर याचं रिझन आहे ते म्हणजे वॉटर पॉल्युशन. देन प्रॉब्लेम ऑफ स्नीजिंग ऑकर समटाइम ड्युरिंग द विजिट टू द गार्डन, दॅट इज द एअर पॉल्युशन. ते कशामुळे होते, तर एअर पॉल्युशनमुळे या सर्व स्थिती आपल्याला तिथं पाहायला मिळतात. त्यानंतर आहे डी, क्रॉप डज नॉट ग्रो अप इन द सम एरियाज. आता काही एरियामध्ये जो क्रॉप आहे तो ग्रो होत नाही. कशामुळे, ड्यू टू द सॉइल पॉल्युशन. आता जी सॉइल असते म्हणजे जमीन असते त्याच्यामध्ये पॉल्युशन निर्माण होते, म्हणजे त्याची जी सुपीकता आहे ती कमी होते, फर्टिलिटी लॉस्ट होते. कशामुळे, सॉइल पॉल्युशनमुळे. ठीक आहे, त्याच्यामुळे जो क्रॉप आहे तो काय होतो, तो ग्रो होत नाही. त्यानंतर सेकंड क्वेश्चन इथं आपल्याला दिलेला आहे, रीड द पॅसेज अँड आयडेंटिफाय द सेंटेन्सेस एक्सप्लेनिंग द टाइप ऑफ द पॉल्युशन. आता मी बघा इथं तुम्हाला हा पॅसेज रीड करतो, त्यानंतर तिथं कोणकोणत्या प्रकारचं पॉल्युशन आहे हे तुमच्या लक्षात येईल. बाजूला तुम्ही लिहू शकता. निलेश इज अ स्टुडंट ऑफ द स्टँडर्ड 8 अँड lives in an urban area. It takes about an hour to go to the school by the bus. He faces the heavy traffic of the two-wheelers, four-wheelers, rickshaw, buses while going to the school. He is facing the problem of the asthma since the last few days. बघा, आता जो शाळेमध्ये जातो त्यावेळेस तिथं हेवी ट्रॅफिक असते, त्याच्यामुळे तिथं कोणत्या प्रकारचं पॉल्युशन असेल, तर तिथं एअर पॉल्युशन आपल्याला पाहायला मिळेल. ठीक आहे, कोणतं पॉल्युशन पाहायला मिळेल, तिथं आपल्याला एअर पॉल्युशन पाहायला मिळेल. ठीक आहे, आणि या एअर पॉल्युशनमुळे काय झालेलं आहे, त्याला अस्थमा सारखे आजार होण्याची शक्यता आहे, किंवा त्याला तसं फील झालेलं आहे. नंतर डॉक्टर काय सांगतात बघा, डॉक्टर रेकमेंडेड हिम टू स्टे अवे फ्रॉम द अर्बन एरिया. सिन्स देन हिज मदर सेंड हिम टू द विलेज ऑफ द हिज मॅटर्नल अंकल. Nilesh saw the heap of the garbage at many places in the village. Foul smell of the human and animal wastage was present at many places. ज्यावेळेस तो गावामध्ये गेला तिथं सुद्धा त्याला heap of the garbage म्हणजे कचऱ्याचे ढीग दिसले. ठीक आहे, मग कचऱ्याचे ढीग आहे ते कोणत्या प्रकारचं पॉल्युशन आहे, तर हे सॉलिड वेस्ट आहे. काय आहे, याला म्हणतो आपण सॉलिड वेस्ट म्हणतो, किंवा याला आपण लँड पॉल्युशन सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे. नंतर बघा, ब्लॅकिश वॉटर विथ द फॉल स्मेल वॉज फ्लोईंग इन अ स्ट्रीम. द स्ट्रीम मध्ये जे पाणी होत आहे त्याला एक फॉल स्मेल आहे. म्हणजे हे कोणत्या प्रकारचं पॉल्युशन आहे, तर हे आपलं इथं वॉटर पॉल्युशन इथं आपल्याला पाहायला मिळते. ही डेव्हलप सम अबडॉमिनल डिसीजेस विथ द फ्यू डेज. तिथं गेल्यानंतर पुन्हा त्याला काही डिसीज निर्माण झालेले आहेत. कशामुळे, तर या प्रदूषणामुळे. म्हणजे प्रदूषण किती घातक आहे यावरून आपल्या सगळं लक्षात येते. त्यानंतर बघा मित्रांनो, इथं आपल्याला थर्ड क्वेश्चन दिला आहे, तो म्हणजे मॅच द पेयर्स फ्रॉम ए अँड बी कॉलम्स अँड एक्सप्लेन द इफेक्ट ऑफ द पॉल्युशन ऑन अ ह्युमन हेल्थ. आता बघा मित्रांनो, कॉलम ए मध्ये आपल्याला तिथं आपल्याला हे दिलेलं आहे, पॉल्युटन दिले आहेत, आणि सेकंड मध्ये काय दिले आपल्याला, इथं इफेक्ट दिले आहेत, कोणकोणते इफेक्ट होऊ शकतात त्या पॉल्युटनमुळे हे आपल्याला सांगायचं आहे. तर बघा मित्रांनो, पहिला आहे वॉटर कंटेनिंग अ कोबाल्ट. जर वॉटरमध्ये जर
कोबाल्ट असेल तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं, तर त्याच्यामुळे पॅरालिसिस हा आजार होऊ शकतो, म्हणजे 1चं येणार बी. त्यानंतर मिथेन गॅस, बरोबर आहे, जो मिथेन गॅस आहे त्याच्यामुळे स्किन कॅन्सर होण्याची शक्यता असते, म्हणजे 2चं येणार डी. त्यानंतर वॉटर कंटेनिंग अ लीड, म्हणजे वॉटरमध्ये लीड आहे, शिशी आहे, तर त्याच्यामुळे कोणता रोग होऊ शकतो किंवा काय आपल्याला इफेक्ट होऊ शकतो आपल्यावर, ते आहे त्या लीडमुळे आपल्याला मेंटल रिटार्डेशन होऊ शकते. काय होऊ शकते? मेंटल रिटार्डेशन, म्हणजे 3चं येणार ए. त्यानंतर सल्फर डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईडमुळे इरिटेशन ऑफ द आईज, म्हणजे डोळ्यामध्ये जळजळ होण्याची शक्यता आहे, ठीक आहे, आपल्याला डोळ्यावर परिणाम होऊ शकतो. त्यानंतर नायट्रोजन डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईडमुळे काय होऊ शकते? इन्फ्लेमेशन ऑफ द लंग्स. काय होऊ शकते? इन्फ्लेमेशन ऑफ द लंग्स. तर हे तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. देन आहे ट्रू ऑर फॉल्स. वॉटर डज नॉट गेट पॉल्युटेड बाय वॉशिंग द क्लोथ इन द रनिंग वॉटर ऑफ द रिव्हर. म्हणजे जर वाहत्या पाण्यामध्ये जर आपण कपडे धुतले तर वॉटर पॉल्युशन होत नाही असं आहे का? तर होते, वॉटर पॉल्युशन होते तिथं. त्याच्यामुळे आपण कुठल्याही रिव्हरमध्ये असा किंवा कुठल्याही वॉटर बॉडीजमध्ये आपण वी शुड नॉट वॉश द एनी क्लोथ देअर. ठीक, म्हणजे कुठलेही क्लोथ वगैरे आपण तिथं वॉश करायला नाही पाहिजे, म्हणजे हे आहे फॉल्स. म्हणजे पॉल्युशन होते इथं सांगितलेलं आहे, डू नॉट गेट पॉल्युटेड, म्हणजे आपल्याला फॉल्स करावं लागेल. मोर द यूज ऑफ इलेक्ट्रिक अप्लायन्सेस मोर विल बी द पॉल्युशन. म्हणजे बघा, जर जास्त आपण इलेक्ट्रिक अप्लायन्सेस जर वापरले तर त्याच्यामुळे मोर पॉल्युशन होऊ शकते. इट इज ट्रू ऑर फॉल्स? येस, इट इज अ ट्रू. हे बरोबर आहे. का? तर बघा मित्रांनो, इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे मित्रांनो काय लागते? कोल लागते, म्हणजे कोळसा लागतो. मग जेवढी जास्त इलेक्ट्रिसिटी आपण कन्झ्युम करणार तेवढाच जास्त तिथं आपल्याला काय करावं लागेल? कोल बर्न करावं लागेल. कोल बर्न केल्यामुळं एअर पॉल्युशन होऊ शकतं, आहे की नाही? एअर पॉल्युशन होऊ शकतं. पुन्हा जिथून तो कोल आणला जातो तिथं लँड पॉल्युशन होऊ शकतं, म्हणजे बरेच प्रॉब्लेम होऊ शकतात. म्हणजे त्याच्यामुळे जास्त प्रॉब्लेम निर्माण होण्याची शक्यता जास्त असते, म्हणजे हे ट्रू आहे. नंतर बघा मित्रांनो, नंतर दिलं आहे आन्सर द फॉलोइंग. व्हॉट इज द पॉल्युशन? आता पॉल्युशन म्हणजे काय? तर बघा मित्रांनो, द कंटॅमिनेशन ऑफ द नॅचरल इन्व्हायरमेंट. आता नॅचरल इन्व्हायरमेंटमध्ये जर काही कंटॅमिनेशन झालेलं असेल आणि दॅट कॅन बी हार्मफुली अफेक्ट द इन्व्हायरमेंट इज कॉल्ड द पॉल्युशन. आणि ते कंटॅमिनेशन जर इन्व्हायरमेंटला जर अफेक्ट करत असेल, हार्मफुल इफेक्ट करत असेल कशावर? त्या इन्व्हायरमेंटवर, तर त्याला आपण पॉल्युशन असं म्हणतो. डेफिनेशन काय आहे? द कंटॅमिनेशन ऑफ द natural environment that can be harmfully affect the environment is called the pollution. What are the pollutants? Pollutants म्हणजे काय? The product which affect the normal functioning of the ecosystem. म्हणजे इकोसिस्टम जी काही इकोसिस्टम आहे त्याची जी काही नॉर्मल फंक्शनिंग आहे त्याला जर काही इफेक्ट करत असेल, त्याच्यावर काही ॲडवर्स इफेक्ट जर होत असेल कुठल्या प्रोडक्टचा किंवा कुठल्या घटकाचा, ठीक आहे, तर त्याला आपण पॉल्युटंट असं म्हणत असतो. ठीक आहे. अँड हॅव अ ॲडवर्स इफेक्ट ऑन द प्लांट, ॲनिमल अँड ह्युमन्स कॉल्ड द पॉल्युटन्स. अशा घटकाला काय म्हणतो आपण? पॉल्युटन्स असं म्हणत असतो. नंतर आपल्याला दिलं आहे व्हॉट इज द ॲसिड रेन. आता ॲसिड रेन म्हणजे काय? तर बघा, ऑक्साईड ऑफ द सल्फर अँड नायट्रोजन. आता बघा, सल्फरचं आणि नायट्रोजनचं जे काही ऑक्साईड आहे इट विल रिलीज इन टू द ॲटमॉस्फिअर थ्रू द बर्निंग ऑफ द कोल, टिंबर अँड फ्युएल. आता जे ऑक्साईड असतात सल्फरचे आणि नायट्रोजनचे, हे ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज केले जातात. कशामुळे? जे आपण कोल जे काही बर्न करतो, जे काही आपण टिंबर किंवा जे फ्युल काही बर्न करतो, त्याच्यामुळे सल्फरचे ऑक्साईड आणि नायट्रोजनचे ऑक्साईड हे इन्व्हायरमेंटमध्ये सोडले जातात. आता इन्व्हायरमेंटमध्ये सोडल्यामुळे ते काय होतात? दे विल रिॲक्ट विथ द वॉटर, म्हणजे पाण्यासोबत त्यांची रिॲक्शन होते सोप्या भाषेमध्ये. ठीक आहे. दोज ऑक्साईड मिक्स विथ द रेन वॉटर. आता ते ऑक्साईड असतात ते पाण्याच्या ड्रॉपसोबत किंवा त्या रेन वॉटरसोबत मिक्स होतात अँड फॉर्म द ॲसिड, आणि एक ॲसिड फॉर्म करतात, त्याला आपण सल्फ्युरिक ॲसिड किंवा नायट्रिक ॲसिड असं म्हणतो, नायट्रस ॲसिड. ठीक आहे. दीज ॲसिड्स मिक्स विथ द रेन ड्रॉप, आणि ते ॲसिड असते ते रेन ड्रॉपसोबत मिक्स होते अँड स्नोफ्लेक्स अँड कम डाऊन ॲज अ रेन कॉल्ड ॲज अ ॲसिड रेन, आणि ते सर्व त्या पावसाच्या पाण्यासोबत खाली येते, म्हणजे ॲसिड तिथे तयार झालेले आहेत. ठीक आहे. मग याला आपण म्हणतो ॲसिड रेन. बघा इथं तुम्हाला चित्रामध्ये दिसेल, इथं
फ्युएल बर्न केल्या जात आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे इथं ऑक्साईड तयार झाले आहेत. कशाचे? सल्फरचे आणि नायट्रोजनचे. कार्बन डायऑक्साईड आहे, त्याच्यामुळे जे काही हे ऑक्साईड तयार झाले आहेत हे इथं त्या वॉटर ड्रॉपलेट सोबत मिक्स झाले. त्याच्यामुळे तिथं सल्फ्युरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड किंवा नायट्रस ऑक्साईड तयार झालं, ॲसिड तयार झालं. मग हेच ॲसिड काय करते? त्या पाण्याच्या ड्रॉपसोबत खाली येते. नंतर त्याला आपण म्हणतो ॲसिड रेन. त्यानंतर व्हॉट इज द ग्रीन हाऊस इफेक्ट? ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे काय? द ग्रीन हाऊस इफेक्ट इज द फेनॉमेनॉन ड्यू टू विच द ग्लोबल वॉर्मिंग अँड क्लायमेट चेंजेस ऑकर. आता ग्लोबल वॉर्मिंग बघा काय आहे मित्रांनो, ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय? जे काही आपल्या अर्थचं जे ॲव्हरेज टेम्परेचर आहे त्याच्यामध्ये वाढ होते, त्याला आपण म्हणतो ग्लोबल वॉर्मिंग. आता ग्रीन हाऊस इफेक्ट काही एक फेनॉमेनम आहे. ठीक आहे, एक फेनॉमेनॉन आहे, एक घटना आहे. त्याच्यामुळे काय होते? ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जे आपल्या पृथ्वीचं टेम्परेचर आहे ते वाढते आणि जे काही क्लायमेट आहे ते सुद्धा चेंज होते. कशामुळे? तर या ग्रीन हाऊस इफेक्टमुळे. अर्थ रिसीव द हीट फ्रॉम द सन, दॅट हीट इज ॲब्सॉर्ब बाय द अर्थ सरफेस, रिमेनिंग हीट इज रिफ्लेक्टेड बॅक टू द ॲटमॉस्फिअर. आता जी हीट आपल्या सूर्यापासून येते काही प्रमाणामध्ये आपली अर्थ काय करते? त्याला ॲब्झॉर्ब करते आणि रिमेनिंग हीट विल बी रिफ्लेक्टेड इन टू द ॲटमॉस्फिअर. म्हणजे उरलेली जी हीट आहे ही ॲटमॉस्फिअरमध्ये रिफ्लेक्ट केली जाते. आता अर्थ ॲटमॉस्फिअर, आता जे आपलं अर्थचं ॲटमॉस्फिअर आहे कंटेन द CO2 अँड CH4. म्हणजे आपल्या अर्थचं जे अर्थ आहे आणि त्याचं जे काय ॲटमॉस्फिअर आहे त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन सारखे घटक आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे, दोज गॅसेस ॲब्झॉर्ब द हीट ड्यू टू द, बघा काय करतात हे जे घटक असतात, मिथेन झालं, कार्बन डायऑक्साईड झालं, हे काय करतात? त्या हीटला ॲब्झॉर्ब करतात, त्याचं शोषण करतात. ड्यू टू दॅट त्याच्यामुळे काय होते? द ॲव्हरेज टेम्परेचर ऑफ द अर्थ गोज इन्क्रीज. त्याच्यामुळे आपल्या पृथ्वीचं जे काही ॲव्हरेज टेम्परेचर आहे ते वाढते आणि ॲव्हरेज टेम्परेचर वाढल्यामुळं ग्लोबल वॉर्मिंगचा धोका निर्माण होतो. कशाचा? ग्लोबल वॉर्मिंगचा. आणि त्याच्यामुळे जे काही आपलं क्लायमेट चेंज आहे म्हणजे जे काय क्लायमेट आहे त्याच्यामध्ये आपल्याला चेंजेस पाहायला मिळतात. धिस कॉज द वॉर्मिंग ऑफ द अर्थ. त्याच्यामुळे आपल्या पृथ्वी जी आहे त्याची वार्म होते. पृथ्वी काय होते? वार्म होते, गरम होते. विच इज कॉल्ड द ग्रीन हाऊस इफेक्ट. यालाच आपण म्हणतो ग्रीन हाऊस इफेक्ट. त्याच्यामुळे जे आपलं ॲटमॉस्फिअर आहे किंवा अर्थ आहे ते काय होते? ते वॉर्म होते. त्याच्यामुळे त्या हीटमुळे यालाच आपण ग्रीन हाऊस इफेक्ट असं म्हणतो. नंतरच आपल्याला दिलं आहे विच आर द विजिबल पॉल्युटन्स नोन टू यू. आता विजिबल पॉल्युटन्स म्हणजे काय? विच पॉल्युटिंग सबस्टन्सेस कॅन बी सीन बाय अवर नेक आईज, दोज कॉल्ड द विजिबल पॉल्युटन्स. विजिबल पॉल्युटन्स म्हणजे काय? जे आपल्या डोळ्यांनी आपण ते पॉल्युटन्स पाहू शकतो, जे प्रदूषक आपल्या डोळ्यांनी आपण पाहू शकतो. विच पॉल्युटिंग सबस्टन्स कॅन बी सीन बाय अवर नेक आईज, आपल्या उघड्या डोळ्यांनी आपण त्याला पाहू शकतो, अशा पॉल्युटनला आपण विजिबल पॉल्युटन्स म्हणतो. मग कोणकोणते आहेत? तर सॉलिड वेस्ट आहे, प्लास्टिक बॅग्स आहेत, बॉटल्स आहे आणि मेनी मोर. टायर्स आहेत, प्लास्टिक बॅग्स आहेत, त्यानंतर अजून वेगवेगळे पदार्थ आहेत, ते सर्व विजिबल पॉल्युटन्समध्ये येत असतात. त्यानंतरचा प्रश्न आपल्याला विचारला आहे विच आर द इनविजिबल पॉल्युटन्स. आता इनविजिबल पॉल्युटन्स म्हणजे काय? द पॉल्युटन्स आर नॉट सीन बाय अवर नेक आईज. म्हणजे असं पॉल्युटन जे आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. द पॉल्युटन्स विच आर नॉट सीन बाय अवर नेक आईज विच कॉल्ड द इनविजिबल पॉल्युटन्स. ठीक आहे, आता जे हे पॉल्युटन्स असतात विच आर कम्प्लिटली डिझॉल्व इन अ वॉटर ऑर मिक्स विथ द वॉटर. आता जे पॉल्युटन्स असतात ते पाण्यामध्ये डिझॉल्व झालेले असतात किंवा पाण्यासोबत मिक्स झालेले असतात. एअरमध्ये सुद्धा मिक्स झालेले असतात आणि लँडमध्ये सुद्धा ते मिक्स झालेले असतात किंवा त्यासोबत कंबाईन झालेले असतात. ते आपल्या डोळ्यांनी आपण पाहू शकत नाही, म्हणून आपण त्यांना इनविजिबल पॉल्युटन्स असं म्हणत असतो. हे तुम्हाला दिसेल की हा व्यक्ती इथं कपडे धुतोय, याचा अर्थ हा काय करतो? या पाण्याला काय करतोय? तो प्रदूषित करतोय. ठीक आहे. देन answer the following. Give the two example of each of water, soil, air pollution from your residential area. आता तुमच्या आजूबाजूला कुठं तुम्हाला वॉटर पॉल्युशन दिसलं, सॉइल पॉल्युशन दिसलं आणि एअर पॉल्युशन दिसलं, याचे दोन एक्झाम्पल आपल्याला लिहायचे आहेत. पहिलं घेऊया आपण वॉटर पॉल्युशन. डॅम कंटेन द लॉट्स ऑफ द गार्बेज फ्लोटिंग ऑन द वॉटर. आता जर तुमच्या आजूबाजूला जर कुठं एखादी जर वॉटर बॉडीज असेल, ठीक आहे, तुम्हाला दिसेल की त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गार्बेज काय होतं? त्याच्यावर तरंगत आहे. ठीक आहे, लॉट्स ऑफ द गार्बेज फ्लोटिंग ऑन दॅट वॉटर. सो
इट इज द टाईप ऑफ द वॉटर पोल्युशन. ते एक म्हणजे काय म्हणता येईल, ते आपल्याला वॉटर पोल्युशनचं एक उदाहरण आहे. नियरेस्ट वेल वॉटर कंटेन द डर्टी वॉटर. आता आपल्या आजूबाजूला जी काही विहीर आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला डर्टी वॉटर पाहायला मिळते. ठीक आहे, हे 2 एक्झाम्पल आपण इथं लिहिली आहेत. तिसरं बघा, सॉइल पोल्युशन. सेकंड आहे सॉइल पोल्युशन. एव्हरीवेअर गार्बेज हिप्स आर सीन, म्हणजे प्रत्येक आपल्याला गार्बेजचे ढीग दिसतात. ही सुद्धा एक सॉइल पोल्युशनचं उदाहरण आहे. द स्लज ब्रॉड बाय द रेन वॉटर इज स्प्रेड एव्हरीवेअर अँड दॅट कॉज द स्टिंक. आता जे स्लज असते, ठीक आहे, पावसाच्या पाण्यामुळे तिकडे तिकडे पसरते, तर याच्यामुळे सुद्धा आपल्याला सॉइल पोल्युशन पाहायला मिळते. देन आहे एअर पोल्युशन. लॉट्स ऑफ व्हेकल कॉज अ एअर पोल्युशन. आपल्या आजूबाजूला खूप व्हेकल आहेत, तर हे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये एअर पोल्युशन करत असतात. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ द एअर पोल्युशन. नियरेस्ट फॅक्टरीज ऑल्सो कॉजेस एअर पोल्युशन. जे आपल्या आजूबाजूला जे काही फॅक्टरीज आहेत ते सुद्धा एअर पोल्युशन क्रिएट करत असतात. देन हाऊ डज द पोल्युशन ऑकर ड्यू टू द व्हेकल? गिव्ह द नेम ऑफ द व्हेकल कॉजिंग द लेस्ट पोल्युशन. मोस्ट ऑफ द एअर पोल्युशन इज कॉज बाय द व्हेकल. म्हणजे नियर अबाउट 50% पोल्युशन इज कॉज बाय द व्हेकल. म्हणजे जवळपास 50% जी पोल्युशन असते एअर पोल्युशन ती या व्हेकलमुळे निर्माण होत असते. पर्टिक्युलेट मॅटर, अनबर्न हायड्रोकार्बन्स, CO2, नायट्रोजन ऑक्साईड आर प्रेझेंट इन द एक्झॉस्टेड गॅसेस. म्हणजे जे काही गॅसेस बाहेर निघतात त्या गाडीमधनं, ठीक आहे, जे एक्झॉस्टेड गॅसेस असतात त्याच्यामध्ये आपल्याला पर्टिक्युलेट मॅटर, अनबर्न हायड्रोकार्बन, CO2, नायट्रोजन ऑक्साईड या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. दीज पॉल्युटन्स कॉज द एअर पोल्युशन. मग हे जे पॉल्युटन्स आहेत त्याच्यामध्ये पर्टिक्युलेट मॅटर आहे, अनबर्न हायड्रोकार्बन्स आहे, CO2 आहे, तर CO2 पाहिजे, ठीक आहे, नायट्रोजन ऑक्साईड आहे, हे काय करतात तर एअर पोल्युशन कॉज करतात. फॉर कंट्रोलिंग द एअर पोल्युशन वी शुड यूज द इको फ्रेंडली व्हेकल्स लाईक CNG व्हेकल्स, बॅटरी ऑपरेटेड व्हेकल. म्हणजे आपलं एअर पोल्युशन कमी करायचं असेल तर आपण काय करायला पाहिजे, ते आपण इको फ्रेंडली जे व्हेकल आहेत ते याचा वापर करायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल CNG व्हेकल आहेत आणि बॅटरी ऑपरेटेड जे व्हेकल असतात त्यांचा आपण वापर करायला पाहिजे. देन आहे इन्स्टेड ऑफ युजिंग द ओन कार. म्हणजे आपण आपली स्वतःची कार यूज करण्याऐवजी वी शुड यूज द पब्लिक ट्रान्सपोर्ट. आपण काय करायला पाहिजे, पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करायला पाहिजे, इफ पॉसिबल, जर शक्य असेल तर. द नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट आर द नॅचरल रिझन्स फॉर द वॉटर पोल्युशन. म्हणजे वॉटर पोल्युशन होण्यासाठी नॅचरल रिझन कोणकोणते आहेत बघा. आन्सर आहे नॅचरल वीड्स ग्रो ऑन द वॉटर दॅट ऑल्सो कॉज द वॉटर पोल्युशन. आता जे नॅचरल वीड्स असतात म्हणजे जे आपण म्हणूया त्याला शेवाळ म्हणतो, ठीक आहे, ते शेवाळ सुद्धा काय करू शकते, वॉटरला वॉटर पोल्युशन निर्माण करू शकते. त्याच्यामुळे आपण इथं एक स्टेटमेंट लिहिलं आहे, ते म्हणजे नॅचरल वीड्स ग्रो ऑन द वॉटर दॅट ऑल्सो कॉज द वॉटर पोल्युशन. द डिकम्पोजिंग मॅटर व्हेन ॲडेड टू द वॉटर मेक इट पॉल्युटेड अँड स्टिंकिंग. ज्यावेळेस बघा मित्रांनो जे काही डिकम्पोजिंग मॅटर असते म्हणजे सडणारं पदार्थ असतो ते जर पाण्यामध्ये जर मिक्स झाला तर तिथे सुद्धा जे पाणी असते हे पॉल्युटेड बनते, जे वॉटर असते हे पॉल्युटेड बनते आणि स्टिंकिंग सुद्धा होत असते. ड्यू टू द इरोजन ऑफ द सॉइल सराउंडिंग वॉटर बॉडीज गेट द पॉल्युटेड बिकॉज ऑफ द स्मॉल मायक्रोब गेट मिक्स विथ द वॉटर. आता जे काही सॉइल्सची इरोजन होते त्याच्यामुळे काय होते, जे आजूबाजूला जे काही वॉटर बॉडी असतात त्याच्यामध्ये जे मायक्रोब्स असतात त्या मातीमध्ये असणारे किंवा त्या सॉइलमध्ये असणारे ते काय होतात, ते वाहून जाऊन त्या वॉटर बॉडीजमध्ये मिक्स होतात. त्याच्यामध्ये आपल्याला म्हणता येईल की जे मायक्रोब्स असतात त्याच्यामध्ये मिक्स होतात त्या पाण्यामध्ये. त्याच्यामुळे हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे वॉटर पोल्युशनचं. बट दीज ऑल रिझन्स बिलॉंग टू द नॅचरल रिझन्स. Some plants are grown due to the decomposition of them water get polluted. Some plant are grown. आता आपल्याला माहिती आहे की पाण्यामध्ये काही प्लांट वाढत असतात आणि ड्यू टू द डिकम्पोजिशन ऑफ देम त्यांच्या सडण्यामुळं वॉटर गेट पॉल्युटेड, त्याच्यामुळे वॉटर काय होते पॉल्युटेड होत असते. देन सजेस्ट 4 प्रिव्हेंटिव्ह मेजर फॉर द एअर पोल्युशन. म्हणजे एअर पोल्युशन आपल्याला प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्याला 4 सजेशन इथं सांगायचे आहेत. तर पहिलं आहे द सोर्स ऑफ द डिस्चार्ज इज डायल्युटेड बाय द टॉल चिमनीज. म्हणजे जे सोर्स असतात तिथून एअर पॉल्युशन होते तर ते आपण काय करायला पाहिजे, टॉल चिमनीज आपण वापरायला पाहिजे. वी शुड यूज द पब्लिक ट्रान्सपोर्ट इन्स्टेड ऑफ द ओन कार. आपण आपली कार यूज करण्याऐवजी आपण काय करायला पाहिजे, पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करायला पाहिजे. वी शुड यूज द CNG अँड इको फ्रेंडली व्हेकल. आपण CNG आणि इको फ्रेंडली व्हेकलचा वापर करायला पाहिजे. पॉल्युशन कंट्रोलिंग डिव्हाइसेस विल बी यूज. आता जे पॉल्युशन कंट्रोलिंग डिव्हाइसेस असतात ते सुद्धा आपण यूज करायला पाहिजे. देन
एक्सप्लेन द रिलेशन बिटवीन द ग्रीन हाऊस इफेक्ट अँड ग्लोबल वॉर्मिंग. ग्रीन हाऊस इफेक्ट आणि ग्लोबल वॉर्मिंग याच्यामधलं आपलं रिलेशन सांगायचं आहे. बिकॉज ऑफ द ग्रीन हाऊस इफेक्ट देर इज increase in a global temperature, CO2 and methane can be absorb the heat from the atmosphere. आता ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे काय आहे, तर याच्यामुळे ग्रीन हाऊस इफेक्टमध्ये काय असतं, CO2 आणि मिथेन गॅस असतात. त्याच्यामुळे काय होते, जे अर्थचं जे टेम्परेचर आहे, ॲव्हरेज टेम्परेचर त्याच्यामध्ये वाढ होते. कारण जे मिथेन असतो आणि जे CO2 आहे हे काय करतो, ज्या हीटला ॲब्झॉर्ब करून ठेवू शकतो. ड्यू टू दॅट त्याच्यामुळे काय होते, इकोसिस्टम गेट चेंजेस, त्याच्यामुळे इकोसिस्टम चेंज होते. इट्स ॲडव्हर्स इफेक्ट कॅन बी सीन, त्याचा आपल्याला ॲडव्हर्स इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो. दस द ग्रीन हाऊस इफेक्ट डायरेक्टली रिलेटेड टू द ग्लोबल वॉर्मिंग. ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे काय, त्याच्यामध्ये गॅसेस येतात, कोणकोणते येतात, CO2 येतो, मिथेन येतो. या मिथेन आणि CO2 मुळे काय होते, हीट जास्त तिथं धरून ठेवण्याची क्षमता वाढते. त्याच्यामुळे तिथं टेम्परेचर वाढते. ॲव्हरेज टेम्परेचर आपल्या अर्थचं वाढतो. हे डायरेक्टली रिस्पॉन्सिबल आहे कशासाठी, तर ग्लोबल वॉर्मिंगसाठी. आज मग आपण सांगू शकतो की दस द ग्रीन हाऊस इफेक्ट इज डायरेक्टली रिलेटेड टू द ग्लोबल वॉर्मिंग. ड्यू टू द ग्लोबल वॉर्मिंग ग्लेशियर मेल्स अँड सी वॉटर लेवल गेट राईज. आता बघा काय होते, ग्लोबल वॉर्मिंगमुळं जे ग्लेशियर आहेत ते मेल्ट होतात आणि ग्लेशियर मेल्ट झाल्यामुळं जी सी वॉटर असते त्यांची जी लेवल आहे ती सुद्धा राईज होते. वाईल्ड ॲनिमल आर शोविंग द वेट मायग्रेशन, पोलर बिअर एंडेंजर्ड. त्याच्यामुळे प्राण्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्याचा परिणाम पाहायला मिळतो. देन आहे कन्स्ट्रक्ट द टू स्लोगन इच ऑन एअर, वॉटर अँड सॉइल. प्रत्येकाला आपल्याला दोन दोन स्लोगन तयार करायचे आहेत. बघा एअरवर आपण केले आहे. बी द पार्ट ऑफ द सोल्युशन, नॉट द पार्ट ऑफ द पॉल्युशन. शो युअर केअर, क्लीन युअर एअर. हे एअर संबंधी स्लोगन आहे. त्यानंतर वॉटर बघा, सेव्ह वॉटर, सेव्ह लाईफ, वॉटर इज अ लाईफ. तर हे दोन स्लोगन आहेत. देन बघा सॉईल बद्दल, डोंट बी मीन, कीप युअर एन्व्हायरमेंट क्लीन, लेट्स कीप लँड क्लीन, टुगेदर ओनली वी कॅन विन. तर या प्रकारचे स्लोगन तुम्ही राईट डाऊन करून घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला क्वेश्चन विचारला आहे 7, दॅट इज अ क्लासिफाय द फॉलोइंग पॉल्युटन्स इन टू द नॅचरल अँड मॅनमेड कॅटेगरीज. आता बघा जी इथं आपलं जे काही पॉल्युटन दिलं आहे त्याला आपल्याला नॅचरल आणि मॅनमेड कॅटेगरीजमध्ये त्याला काय करायचं, आपल्याला क्लासिफाईड करायचं आहे. बघा जे डस्ट असतो, आता डस्ट म्हणजे ॲक्च्युली बघा नॅचरल असतो, कारण बऱ्याच वेळा स्टॉर्म वगैरे तुम्ही बघितला त्यावेळेस नॅचरल डस्ट तिथं निर्माण होतो. पॉलन ग्रेन, अल्गी आणि वेस्ट ऑफ द ॲनिमल अँड बर्ड हे सर्व काय आहेत, हे नॅचरल पॉल्युटन आहेत. मॅनमेड पॉल्युटन कोणकोणते तर त्याच्यामध्ये सीवेज आहे, केमिकल फर्टिलायझर आहे, व्हेहिक्युलर स्मोक आहे आणि पेस्टिसाईड आहे. तर हे सर्व प्रकारचे जे पॉल्युटन आहेत हे मॅनमेड पॉल्युटन आहेत. तर बघा मित्रांनो, हा आपण बघितलेली आहे एक्झरसाइज क्लास 8 पॉल्युशन. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल नक्की तुम्ही व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये मला कॉमेंट करू शकता. थँक्स फॉर वॉचिंग.